महागाईचा फटका सीएनजी वाहन चालकांना बसत आहे। पुणे आणि नाशिकमध्ये सीएनजीच्या दरात वाढ झालेली आहे। पुण्यामध्ये सीएनजी 2.5 रुपयांनी महागलेला आहे। नाशिकमध्ये सीएनजी दरात 1 रुपये 35 पैशांची वाढ झाली आहे। महागाईचा फटका आता सीएनजी वाहन चालकांना सुद्धा बसू लागलेला आहे। पुणे आणि नाशिकमध्ये सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे। पुण्यामध्ये सीएनजी 2.5 रुपयांनी महागलाय। पुणे, पिंपरी चिंचवड, चाकण, तळेगाव, हिंजवडी लगतच्या परिसरातील वाहनांसाठी वापरण्यात आलेल्या सीएनजीच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे। पुण्यामध्ये मध्यरात्रीपासून सीएनजीचा दर 94 रुपये 85 पैसे इतका झालेला आहे। नाशिकमध्ये सुद्धा सीएनजीच्या दरात 1 रुपया 35 पैशांची वाढ झाली आहे। नाशिकमध्ये प्रति किलो सीएनजीचा दर आता 96 रुपये 50 पैसे इतका झाला आहे। त्यामुळे रिक्षाचालक आणि व्यावसायिक वाहनधारकांवर आर्थिक भार वाढणार आहे। आर्थिक बाजारातील आंतरराष्ट्रीय बाजारामधील बदल आणि डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयातील घसरणीचा हा परिणाम आहे आणि त्यामुळे सीएनजी दरवाढीमुळे प्रवासी भाडेवाढीची शक्यता वर्तवली जाते। पेट्रोल डिझेल नंतर आता सीएनजी सुद्धा महागल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत। पुण्यामध्ये आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्या सोबत आहेत। निलेश, पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेले आहेत, सीएनजी सुद्धा महागलेला आहे आणि त्यामुळे आता सर्वसामान्यांना प्रश्न पडलाय जगायचं कसं, कारण सीएनजी महागल्यामुळे आता प्रवासी भाडं वाढण्याची सुद्धा शक्यता आहे। खरं तर स्वतः आपण बघितलं तर पेट्रोल आणि डिझेल वाढीनंतर आता सीएनजीमध्ये पण वाढ झालेली आहे। मी आत्ता आहे पुण्यातील सीएनजी पंपावर। या ठिकाणी पाहिलं तर 2.5 रुपयांनी या ठिकाणी सीएनजीमध्ये ना काल रात्रीपासून वाढ झालेली आहे। त्याचा परिणाम जो आहे तो थेट प्रवासी आणि जे सर्वसामान्य नोकरदार किंवा आहेत त्यांच्यावर हा परिणाम होताना आपल्याला पाहायला मिळतो। एवढंच नाही तर या ठिकाणी जर बघितलं तर सीएनजी वाढ जरी असली तर सीएनजीच्या पंपांमध्ये घट झालेली आहे। म्हणजे सीएनजीचे पंप कमी आहेत, त्यामुळं वाहनांच्या रांगा ज्या आहेत ते मोठ्या प्रमाणात लागतात। ही जी वाढ झालेली आहे ती एका महिन्यात ही दुसऱ्यांदा वाढ झालेली आहे। त्यामुळं 4 रुपयांनी एकाच महिन्यात हा रेट वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। आत्ता जर सीएनजीचा रेट बघितला तर 94.85 असा रेट झालेला आहे। त्यामुळं मागची जी वाढ झाली होती ती 9 मेला झाली होती, त्यावेळेस साधारण 2.5 रुपयांनी वाढ झाली होती आणि आता जी वाढ झालेली आहे ती जवळपास 2 रुपये 50 पैशांनी वाढ झालेली आहे। त्यामुळं एवढ्या महिन्याभरात 4 रुपयांनी हा सीएनजीचा रेट आहे तो वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। आपल्यासोबत पंपाचे मॅनेजर आहेत। खरं तर ह्या वाढीनंतर वाहनांची गर्दी आहे ती मोठ्या प्रमाणात झाली। काय परिस्थिती दिसते, काय चित्र दिसते? सीएनजीचा पण रेट वाढलेला आहे। सीएनजीचा काल रात्रीपासून 2.5 रुपयांनी रेट वाढला आहे सर। पूर्वी 92-25 होता कालपर्यंत, तो काल रात्री 12 नंतर 94 रुपये 75 पैसे झाला आहे। पण आता जर बघितलं तर वाहनांची संख्या वाढली आहे, पंपांची संख्या कमी आहे, त्यामुळं काही ठिकाणी आपल्याला बघितलं तर वादाचे प्रमाण वाढलं। हो सर, मागील 15 वर्ष झाले आमच्या सीएनजी पंप चालू होऊन, पण या 15 वर्षात फक्त 1 किंवा 2 सिटीतले पंप वाढले। पण वाहनांची प्रचंड संख्या असल्यामुळं वाहनांच्या लाईनी लागतात सीएनजी भरायला, जे की ग्राहकासाठी पण खूप त्रासदायक आहे आणि आमच्यासाठी खूप त्रासदायक आहे। ही जी वाढ आहे ती शहरापुरती आहे का? कारण ग्रामीण भागामधला जो पंप आहे तोरण त्याची अजून वाढ झालेली आहे। ही जी वाढ झाली ही एमएनजीएल कंपनीतर्फे झाली आहे। ग्रामीण भागाला टोरेंट पॉवर गॅस आहे, अजून त्यांनी वाढ नाही केलेली। रिक्षा चालक आहेत काका, तुम्ही रिक्षा चालवता, किती वर्ष झालं रिक्षा चालवता? 20 वर्ष झालं। सीएनजीवर तुमची रिक्षा आहे, परवडते का? पण आता परवडत नाही आहे, धंदा नाही आहे, काय नाही आहे, त्यामुळं परवडतं तर नाही आहे, पण आता काय करायचं त्याला, पर्याय नाही त्याला। ठीक आहे, अनेक काही रिक्षा चालक आहेत। सीएनजीची वाढ झाली, आपल्याला परवडतंय का? नाही परवडत तर काहीच नाही, पण भरावं तर लागतंच आहे ना। आणि पॅसेंजरसुद्धा आता 8 आणि 1 रुपये जास्त देत नाही सरकार। आता मीटर वाढवावं तर धंदा होत नाही। ओल्ड सीएनजीचा दर कमी आणि म्हणतात की आपल्या भारतातच तयार होते, मग एवढा महाग का होते मला काय कळत नाही। तसं जर बघितलं तर सर्वसामान्य माणसांना याचा फटका जो आहे तो बसतो आपल्याला पाहायला मिळतो। सीएनजी पंपावर जर बघितलं तर जवळपास सर्वसामान्य लोक जे असतात, म्हणजे व्यावसायिक असेल, रिक्षावाले असतील किंवा जे कमर्शियल गाड्या चालवतात, त्यांना ह्याचा परिणाम जो आहे तो मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो। आता काय आहे, वादाचं प्रमाण वाढलं का? कारण सीएनजी भरताना आता गाड्या पण वाढलेल्या आहेत, रेट वाढलेले आहेत। वादाचं प्रमाण नाही आहे, पण लोक नाराजगी करतात। रेट सारखाच वाढला, आता 15 दिवसात 2दा वाढला रेट। असं परवडणार आहे का त्यांना? तरी त्यांचं मीटर वाढ पण नाही आहे ना। या ठिकाणी जर बघितलं तर
MNGL कंपनी जी आहे त्या MNGL कंपनी शहरातील म्हणजे पुणे शहर असेल किंवा नाशिक असेल या भागातला जो CNG रेट आहे तो वाढवलेला आहे. मात्र ग्रामीण भागामध्ये जी कंपनी आहे टोरन कंपनी तिचा जो रेट आहे तो कदाचित आज रात्रीपासून वाढण्याची शक्यता आहे. गॅससाठी थांबला आहे, गॅस वाढला आहे, धंदा कसा करायचा आता? धंदा करणं अवघड झालं आहे आणि महिन्याला 1-2 रुपयानं गॅस वाढतोय. पहिला तर स्वस्त होता, आता तर 94 म्हणजे 95 रुपये जवळपास झालाय. आणि बुकिंगला तर असे रेट मिळत आहेत निलेश. की म्हणजे सकाळचा गॅस भरलेला दुपारपर्यंत संपतोय आणि काय उपयोग पण नाही. स्वतः ही खरं तर ही परिस्थिती आहे आणि पुणे आणि नाशिकमध्ये अशीच परिस्थिती पाहायला मिळते. त्यामुळं सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली हे नक्की आहे. स्वतः अगदी त्यामुळे सर्वसामान्य सध्या चिंताग्रस्त झालेला आहे. येत्या काळात काय या संदर्भात खरं तर पडसाद उमटतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. धन्यवाद दिलेली आहे सविस्तर माहितीसाठी.